श्री स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आणि आज आपण बघणार आहोत मेष राशीचे साप्ताहिक राशी भविष्य, म्हणजेच काय की 23 डिसेंबर ते 29 डिसेंबर हा येणारा आठवडा मेष राशीच्या व्यक्तींना कसा असणार आहे, त्यांचे आरोग्य कसे असणार आहे, नोकरीविषयी संदर्भात त्यांचं भविष्य कसं असणार आहे, किंवा आर्थिक बाबतीत येणारा आठवडा मेष राशीच्या व्यक्तींना कसा जाणार आहे, शिक्षणाच्या बाबतीत विद्यार्थ्यांसाठी येणारा आठवडा हा कसा असणार आहे याची सविस्तरपणे आपण माहिती जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, पहिल्यांदा बघूया की मेष राशी ही राशीचक्रातली पहिल्या नंबरची रास आहे आणि मेष राशीचे स्वामी हे मंगळ ग्रह आहेत। अतिशय धाडसी आणि कामाला तरबेज असणारी रास म्हणजे मेष रास। मेष राशीच्या व्यक्ती ह्या अतिशय धाडसी असतात। आपल्या परिवारावर, आपल्या नातेवाईकांवर कुठल्याही प्रकारचे संकट आले तर पहिल्यांदा त्या संकटाचा सामोरे करणारी व्यक्ती म्हणजे मेष राशीच्या व्यक्ती असतात। अशाच मेष राशीच्या व्यक्तींना येणारा आठवडा हा कसा असणार आहे ते आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। पहिल्यांदा बघूया की आरोग्याच्या बाबतीत येणारा आठवडा मेष राशीच्या व्यक्तींना अतिशय चांगला असणार आहे। त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास जाणवणार नाही, परंतु नोकरीमुळे किंवा कामाच्यामुळे तुमची थोडीशी दगदग होईल आणि त्याचा ताण तुम्हाला जाणवेल। तुम्ही जेवढे काम करणार आहात, जेवढा वेळ काम करणार आहात त्याच्या बरोबरच तुम्ही आराम सुद्धा केला पाहिजे। येणाऱ्या आठवड्यात तुम्हाला काही ताण जर जाणवला तर तुम्ही शांत राहून तो ताण कमी करण्याचा प्रयत्न तुम्ही केला पाहिजे आणि आराम हा तुम्हाला आवश्यक आहे। नुसतेच काम करून चालणार नाही मित्रांनो, की काम करताना तुम्ही काम झाल्यावर थोडासा आराम देखील केला पाहिजे। ते तुमच्या आरोग्यासाठी अतिशय चांगली गोष्ट आहे। त्याचप्रमाणे तुम्ही नियमित व्यायामाची सवय लावा। रोज सकाळी उठून तुम्ही नियमित व्यायाम करा, योगा करा, खाण्यापिण्याच्या सवयीकडे तुम्ही लक्ष द्या, त्यामुळे तुमचे आरोग्य हे चांगलं राहणार आहे। त्यानंतर बघूया मित्रांनो की नोकरदार वर्गासाठी येणारा आठवडा हा अतिशय चांगला असणार आहे। वरिष्ठ तुमच्यावर एखादी नवीन प्रकल्पाची जबाबदारी देतील आणि ती जबाबदारी सुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारे पार पाडणार आहात। वरिष्ठ तुमच्यावर खुश राहणार आहे। येणाऱ्या आठवड्यात तुमचा पगारवाढ सुद्धा होण्याची शक्यता आहे। नवीन प्रकल्पावर तुम्हाला काम मिळाल्यामुळे तुम्हाला कामाचा आनंद सुद्धा जाणवणार आहे, परंतु कामावर थोडासा ताण सुद्धा तुम्हाला जाणवणार आहे। त्यामुळे ताण जरी तुम्हाला जाणवला तरी तुम्ही काम झाल्यावर थोडासा आराम करायचा आहे। तुमच्या कामानिमित्त तुमचा प्रवास सुद्धा होऊ शकतो, म्हणून प्रवासाच्या दरम्यान खाण्यापिण्याच्या सवयीकडे लक्ष द्या। त्यानंतर बघूया मित्रांनो की आर्थिक बाबतीत येणारा आठवडा तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे। आर्थिक उलाढाल तुमची वाढणार आहे। एकंदरीत तुमचं उत्पन्न देखील वाढणार आहे, परंतु गुंतवणूक करत असताना, मोठी एखादी खरेदी करत असताना डोकं शांत ठेवूनच तुम्ही गुंतवणूक केली पाहिजे, किंवा नवीन एखादी खरेदी करायची असेल तर डोकं शांत ठेवूनच तुम्ही केली पाहिजे। कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करत असताना तज्ञांचा सल्ला मात्र तुम्ही घेतला पाहिजे। तज्ञांचा सल्ला न घेता कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करू नका, जोखीम पत्करू नका। त्याचप्रमाणे बघा मित्रांनो की तुम्हाला उत्पन्नाच्या नवीन संधी चालून येणार आहेत। त्यामुळे नवीन संधी तुम्हाला चालून येणार असल्यामुळे उत्पन्न वाढ तुमची होणार आहे। उत्पन्नात वाढ तुमची झाल्यामुळे खर्च सुद्धा तुमचा वाढणार आहे। त्यामुळे मित्रांनो, अनावश्यक खर्च तुम्हाला येणाऱ्या आठवड्यात टाळायचा आहे। जेवढा तुम्हाला अनावश्यक खर्च टाळता येईल तेवढा तुमच्यासाठी त्याची चांगले फायदे होतील आणि ती बचत तुम्हाला भविष्यासाठी उपयोगी पडेल। म्हणून येणारा आठवड्यात तुम्ही जेवढा अनावश्यक खर्च टाळता येईल तेवढा तुम्हाला टाळलेला बरा। त्यानंतर बघूया मित्रांनो की वैवाहिक जीवन हे तुमचे अतिशय चांगलं असणार आहे। तुमच्या जोडीदाराबरोबर तुमचं असलेलं नातं हे अतिशय घट्ट येणाऱ्या आठवड्यात होणार आहे। तुमच्या एकमेकांविषयी विश्वास सुद्धा येणाऱ्या आठवड्यात वाढणार आहे। त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर येणाऱ्या आठवड्यात तुमच्या भावना व्यक्त करू शकता। तुमचा जोडीदार तुमच्यासोबत त्याच्या भावना व्यक्त करणारा काळ येणारा आठवडा आहे। येणारा आठवडा हा तुमच्यातील नातेसंबंध, विश्वास अतिशय चांगल्या प्रकारे घट्ट करणारा आठवडा म्हणजे येणारा आठवडा आहे। तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर फिरण्याचे बेत सुद्धा येणाऱ्या आठवड्यात आखणार आहात। त्यानंतर बघूया मित्रांनो की विद्यार्थी वर्गासाठी येणारा आठवडा हा अतिशय चांगला असणार आहे। तुम्ही तुमच्या अभ्यासात लक्ष देणार आहात। तुमची जर परीक्षा असेल त्या परीक्षेत तुम्ही लक्ष देणार आहात। येणाऱ्या आठवड्यात तुम्हाला जर उच्च शिक्षणासाठी
प्रवेश घ्यायचा असेल तर तो सुद्धा प्रवेश तुम्ही येणाऱ्या आठवड्यात घेऊ शकता. त्यानंतर बघूया मित्रांनो की व्यापारी वर्गासाठी येणारा आठवडा हा अतिशय चांगला असणार आहे. तुमचा व्यापार, तुमचा व्यवसाय येणाऱ्या आठवड्यात वाढू शकतो. त्याचप्रमाणे तुमच्या व्यापाराला येणाऱ्या आठवड्यात प्रगती मिळू शकते. मित्रांनो बघा की व्यवसायात तुम्हाला जर प्रगती करायची असेल तर तुम्हाला फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, तुमच्या वाणीवर, तुमच्या रागावर तुम्हाला नियंत्रण ठेवायचं आहे. कुठल्याही प्रकारचा राग जर तुम्हाला आला तर त्या रागावर तुम्हाला नियंत्रण ठेवायचं आहे. आपल्या वाणीवर तुम्हाला नियंत्रण ठेवायचं आहे. तुमची वाणी जर चांगली असेल तर तुम्हाला कस्टमरसुद्धा चांगले मिळणार आहेत आणि तुमच्या व्यवसायात तुमचा नफ्यात तुमची वाढ होणार आहे. म्हणून मित्रांनो लक्षात ठेवा, मेष राशीच्या व्यक्तींनी नेहमी व्यवसाय करत असताना, कुठल्याही प्रकारच्या ग्राहकाशी बोलत असताना आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवायचं आहे. त्यानंतर बघूया मित्रांनो की महिला वर्गासाठी मेष राशीच्या ज्या महिला असतील त्या महिलांना येणारा आठवडा हा अतिशय चांगला असणार आहे. मित्रांनो, ज्या महिलांना BP शुगरचा त्रास असेल त्यांनी तो BP शुगरचा त्रास अंगावर न करता आपले जे डॉक्टर असतील, तज्ज्ञ डॉक्टर असतील किंवा फॅमिली डॉक्टर असतील, त्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घेतला पाहिजे. मित्रांनो, BP शुगरचा त्रास ज्या महिलांना असेल त्या महिलांनी आपल्या नियमितपणे व्यायामाकडे लक्ष दिले पाहिजे, खाण्यापिण्याकडे लक्ष दिले पाहिजे. महिलांनी येणाऱ्या आठवड्यात आपली तब्येत थोडीशी सांभाळली पाहिजे. महिलांना काम करत असताना थोडंसं ताण जाणवणार आहे आणि ताण जाणवल्यामुळे तुम्हाला थोडंसं चिडचिडपणा तुमचा वाढणार आहे. म्हणून महिलांनी, विशेष करून मेष राशीच्या महिलांनी येणाऱ्या आठवड्यात थोडासा आराम करायला पाहिजे. काम करत असताना तुम्हाला लागणार नाही, कापणार नाही याची काळजी महिला वर्गाने घेतली पाहिजे. त्यानंतर बघूया मित्रांनो की येणारा आठवडा तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे. तुम्हाला काही उपाय देखील करायचे आहेत. ते उपाय केल्याने तुम्हाला येणाऱ्या आठवड्यात अतिशय आनंदात जाणार आहे. त्यातला पहिला उपाय म्हणजे तुम्ही दर शनिवारी हनुमान चालिसाचे वाचन केले पाहिजे. मित्रांनो, ज्याला शक्य असेल त्यांनी दररोज हनुमान चालिसा वाचली तरी चालेल, परंतु ज्याला शक्य नाही अशा व्यक्तींनी दर शनिवारी हनुमान चालिसाचे वाचन केले पाहिजे. त्यानंतर बघूया मित्रांनो की तुम्ही दर शनिवारी शनी महाराजांना काळे तिळ व तेल सुद्धा वाहू शकतात. शनी महाराजांचे शनी चालिसाचे सुद्धा पठण तुम्ही करू शकता. हे छोटे छोटे उपाय जर तुम्ही केले तर येणारा आठवडा हा तुमच्यासाठी अतिशय चांगला जाणार आहे. मित्रांनो बघा की आपले कर्म नेहमी चांगले ठेवा, कष्ट करा, प्रामाणिकपणे कर्म करा, तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण जाणवणार नाही. आर्थिक बाबतीत सुद्धा तुम्हाला अडचण जाणवणार नाही. चांगल्या प्रकारे कर्म ठेवा. उत्पन्न तुमचे जरी वाढले तर खर्चावर नियंत्रण ठेवा. अनावश्यक खर्च टाळा. गुंतवणूक करत असताना तज्ज्ञांचा सल्ला मात्र गुंतवणुकीत नक्की घ्या. कुठल्याही प्रकारची गुंतवणूक ही भूल थापांना बळी न पडता करू नका. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ.